नमस्कार मंडळी. आज 2 जानेवारी. आजचा ठरलं तर मग भाग खूप इमोशनल आहे. अस्मिताला सचिनबद्दलचं लपवलेलं सत्य कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सुमन भाजी निसत असताना नागराजचाच विचार करते की नागराज झोपीत काहीतरी बडबडत होता. तसंच समज महिपत तिला उठल्यानंतर मंगळसूत्राबद्दल विचारत होता. तेवढ्यातच तिला प्रतिमा आवाज देते. सुमन. आवाज ऐकल्यानंतर ती तिचा साडीचा पदर खांद्यावर घेते. अगं ऐक ना, ते मला सुंठ दे ना, माझा घस खळतंय अगं. अगं तुझं मंगळसूत्र कुठे आहे? ते मंगळसूत्र रस्त्यात कुठेतरी पडलं. अगं तू हे मला आधी का नाही सांगितलं? सुमन विचारातच पडते. प्रतिमा सुमनला विचारते, सुमन ते खरंच कुठेतरी पडलंय ना? सुमन काहीच बोलत नाही. तुझं मंगळसूत्र कोणीतरी हिसकाळून नेलंय का? इतक्यात सायली तिथे येते. काय? मंगळसूत्र हिसकावून घेतलं? सुमन हो म्हणते. काही गुंड अचानकच माझ्या समोर आलेत आणि त्यांनी मंगळसूत्र खेचलं. ते माझ्या सोन्याच्या बांगड्या पण मागत होते, पण मी तिथून पळून आले. सुमन काकू अहो किती भयंकर आहे. अस्मिता आणि कल्पना काकूची शॉपिंग झालेली असते. कल्पना काकू तिला म्हणतात, अस्मिता जरा जपून चाल आणि खाली बघून चाल. खूप खड्डे दगड आहे रस्त्याला. घरी शांतपणे बसायचं तर तुला शॉपिंगला जायचं असतं. मम्मा घरी बसून कंटाळा येतो ग. त्याने कसं थोडं रिलॅक्स मोकळं वाटतं. मम्मा अगं आपण छोटे छोटे फ्रॉक्स खरेदी केले ते किती क्यूट आहेत ना. अस्मिता मला ना तुझ्यातला बदल तो खूप क्यूट वाटतोय. कसला बदल? अस्मिता अगं तू त्यासाठी काहीच नाही घेतलं. सगळी शॉपिंग बाळासाठीच केलीये. खरं तर या शॉपिंगसाठी सचिनने माझ्या बरोबर यायला होतं, पण त्याला तर वेळच नाहीये. आज पण मीटिंग आहे असं सांगून लवकर घराच्या बाहेर पडला. कल्पना काकू अस्मिताचं त्या गोष्टीतून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करते. अस्मिता तुम्ही दोघांनी मिळून बाळाचं नाव वगैरे ठरवलं की नाही? हो ठरवलंय ना. मुलाची नावं मी ठरवणार आणि मुलींची नाव सचिन. माझी लिस्ट तयार आहे, पण सचिन अजून शोधतोच आहे. मीच त्याला म्हटलं मुलींची नावं टोरोटो किंवा फिरुडा नको ठेवू. तीच 2 नावं त्याच्या तोंडात असतात. आपण एक काम करूया, आपण घरातल्या सगळ्यांना 5-5 नावे ठरवायला सांगूया आणि त्यातलं कुठलं नाव आवडतंय ते आपण वापरूया. बरं आता आपण तुझ्यासाठी पण कपडे घेऊयात. तुझे सगळे कपडे घट्ट व्हायला लागलेत ना? हो. समोर ना एक नवीन बुटीक सुरू झालंय, तिथे जाऊया का? मम्मा मला ना खूप दमायला झालंय. तू थोडं पाणी पी आधी. सचिन साक्षीसोबत बोलत असतो. नागराज महिपतला बघायला येतो. ए महिपत काय अवस्था झाली रे तुझी? बघवत नाहीये मला, खरंच सांगतो. काय दरारा होता महिपत शिकरेचा एकेकाळी. काय रुबाब होता. मनात आणलं की ढिशक्या घाल गोळी. खूपच चाकू. कर गेम. आज कोणाचा गेम झाला? महिपत शिकरेचा. बोलून नागराज हसतो. फार किविलवाणी अवस्था झालीये तुझी. महिपत हे घाणेरडे मळलेले कपडे. तोच कुर्ता किती दिवस झालाय घातलाय. ची. हात बांधलेले, पाय बांधलेले. अंघोळ किती दिवसापूर्वी झाली रे अंघोळ? त्याच्यापेक्षा तर जेलमधला कैदी बरा महिपत. मी जेलमधला कैदी नाहीच आहे नागराज. करेक्ट. तू माझा कैदी आहेस. तो इथून कधी सुटू शकणार नाही. सुटणार नागराज, मी इथून सुटणार. 24 तास काय तुम्ही माझ्यावर पहारा ठेवू नाही शकत. कळलं ना? मला इथं आणल्यापासून ती चिचुंदरी पण इथे आली नाहीये. मी दोघं असताना मी निसटलेलो. मी एकटे असताना मला पळायला सोपं नाही जाणार. तुला कोणी सांगितलं की तू इथे एकटा आहेस म्हणून? मी काय ती चिचुंदरी काय तुझ्यावर पहारा ठेवू नाही शकलो. मी तुझ्यावर 24 तास पहारा ठेवणारी माणसं आहे तिथे. रविराज सुमनला ठामपणे विचारतो. गुंडांनी तुझं मंगळसूत्र खेचलं आणि तू गप्प राहिली सुमन? तेव्हा अर्जुनही सगळ्यांना सांगतो की अशा चोरीच्या केसेस खूप वाढल्यात. काकू तू आम्हाला सांगितलं का नाही? चल आता आपण जाऊन पोलीस कंप्लेंट करूया. नको पोलीस कंप्लेंट नको. का? सायली विचारते. सुमन काकू अहो सांगा ना का नको?
पोलीस कंप्लेंट केली तर पोलीस मला विचारतील, तुम्ही शौर्याच्या त्या बाजूला कशासाठी गेला होता? आणि मला ते सांगता येणार नाही. विराज परत सुमनला विचारतो, सुमन नक्की काय घडलंय? मी यांचा पाठलाग करत तिथे गेले होते. सुमन घडलेला सगळा प्रकार सांगायला लागते. गुंडांच्या हाती चाकू होता आणि त्यांनी मंगळसूत्र खेचलं. अगं पण तू नागराजच्या पाठीमागे गेलीस का? मी सांगितलं होतं तुला हे सगळं करायला. सायली सुमनला म्हणते, सुमन काकू तुम्ही असं एकट्याने नको जायला होतं. त्यावर लक्ष ठेवणं वेगळं आणि त्यांच्या मागे जाणं वेगळं. ती मोठा धोका पसरवलाय तुम्ही. त्यावेळेला तुमच्यासोबत काहीही घडू शकलं असतं. सुमन काकू पुन्हा तुम्ही असं नाही ना करणार, नाही जाणार ना अशा एकट्या? सुमन नाही म्हणते. वचन द्या मला. सुमन सायलीच्या हातावर हात ठेवून नाहीच म्हणते. नाही सायली. अस्मिता तू आता दमली असशील तर आपण घरी जाऊया का? कल्पना काकू अस्मिताला म्हणते. नाही, तुझं शॉपिंग आपण ऑनलाईनच करूया. नको मम्मा, आत्ताच संपून टाकूया, नंतर मला कंटाळा येईल. चल. अस्मिताचं लक्ष जातं सचिन एका मुलीबरोबर आहे. त्याचा हात त्या मुलीच्या हातात आहे. हे सगळं बघून अस्मिताला धक्का बसते. सचिन? कल्पना काकूला पण दाखवते. मम्मा सचिन. सचिन त्या मुलीला म्हणजे साक्षीला मिठी मारत असतो आणि किस करतो. साक्षी तिथून निघून जाते तिची कार घेऊन. सगळं बघितल्यावर आता अस्मिताच्या तब्येतीवरही परिणाम होतो. अस्मिता काय होतंय तुला? तू गाडीमध्ये बस. कल्पना काकू तिला गाडीमध्ये बसवतात. तू गाडीमध्ये बस अस्मिता. सचिनचंही लक्ष जातं. अस्मिताने त्याच्याकडे बघितलं की काय, तो आवाज देतो, अस्मी अस्मी. अस्मिताची कार पुढे गेलेली असते. कल्पना काकू अस्मिताला समजावण्याचा प्रयत्न करतात. अस्मिता शांत हो बघू. कल्पना काकू त्यांचा फोन काढतात आणि अर्जुनला फोन लावतात. बोल मम्मा. हॅलो अर्जुन. अरे आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो, मी आणि अस्मिता. तिला ना त्रास व्हायला लागलाय, चक्कर यायला लागलीये. हे बघ आम्ही घरीच जातोय. तू आणि सायली लवकरात लवकर घरी पोहोचा. अचानक काय झालं अस्मिता ताईला? मी घरी आल्यावर सगळं काही सांगते, पण तुम्ही लवकरात लवकर घरी पोहोचा. हो आम्ही आलो. चल चल आपल्याला जावं लागेल. सायली अर्जुनला विचारते, काय झालंय अस्मिता ताईला? माहीत नाही, जाऊ आपण आता. प्रतिमा म्हणते, आम्ही येऊ का तुमच्या बरोबर? नाही नाही. सायली म्हणते, गरज लागली तर? अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला लावेल फोन. एकीकडे महिपत नागराजच्या बोलण्यावर हसतो. ए नागराज, कशाला खोटं बोलतोस? पांढऱ्या कॉलरचा गुन्हेगार आहेस तू. कारण असली कामं करायला माणसं नाही आहेत तुझ्याकडं. म्हणून मागच्या टायमाला तुम्ही जिथं मला बांधून ठेवलं ते आळीपाळीने लक्ष ठेवायचे तुम्ही. त्यास अनुभवून तर शहाणा झालो ना मित्रा. म्हणून यावेळी प्रोफेशनल पहारेकरी ठेवलेत. उरलेले पहारेकरी कोण आहेत माहीत आहे का? महिपत विचारतो. कोण? तुझेच बंड. मी तुझ्या बंडांना काय सांगितलं माहिती आहे? मी सांगितलं महिपतने एका माणसाला आतमध्ये बांधून ठेवलंय. त्या माणसाने जर पळून जाण्याचा प्रयत्न केला तर महिपतचीच ऑर्डर आहे, त्याला सरळ सरळ गोळी घाला. आणि तुला हेही माहीत आहे महिपत, तुझे बंडर लोक तुला किती मानतात. तुझा शब्दही खाली पडू नाही देत. तुझे ऑर्डर आंधळेपणाने फॉलो करतात. ऐकलंय मी, तू इथून पळालास तर ते आधी गोळीत झाडतील ढिशक्याव आणि मग जवळ येऊन बघतील, अरे हे काय? महिपत शेठची ऑर्डर म्हणून महिपत शेठलाच गोळी घातली. सगळं ऐकून महिपतलाही हसू येतो. वा नागराज, काय डोकं लावलंय तुम्ही, काय डोकं लढवलंय. 113%. अस्मिता घरी आलेली असते. तिचा जीव घाबरल्यासारखा होतो. कल्पना काकू तिला पाणी देतात. मम्मा अगं श्वास लागल्यासारखा होतोय ग. मम्मा आपण जे बघितलं ते खोटं होतं ना ग. खोटं होतं ना ग. अस्मिता शांत हो. बघ या अवस्थेत इतका त्रास नाही करून घ्यायचा. चिनी धावून येतो. अस्मी मला माहिती आहे तू मार्केटमध्ये काहीतरी पाहिलं, पण प्लीज तू कुठलाही गैरसमज करून घेऊ नकोस. तिथे माझ्याबरोबर जी मुलगी होती ना ती. अस्मिता सचिनला बोलायला नको म्हणते. सचिनचं बोलणं तिथंच थांबवते. अस्मी तुला बरं नाही वाटत आहे का? चल आपण डॉक्टरकडे जाऊया. कल्पना काकू त्याला म्हणतात, सचिन तिथेच थांब.
माझ्या मुलीच्या आसपासही फिरकायचं नाही आहेस हं? मम्मा, एक शब्दही बोलू नकोस. आम्ही तुला काय समजलं? तू काय निघालास? तू इतका नीच पातळीचा असशील ना, असं मला कधीच नव्हतं वाटलं. कल्पना काकूचा आवाज जोराचा ऐकून प्रताप काकाही तिथे येतात. कल्पना, अगं काय झालं? तुझा आवाज वरपर्यंत येतोय. तुमच्या जावयालाच विचारा काय झालंय. डॅड, एवढं काहीच झालेलं नाहीये. सचिन प्रताप काकाला समजावण्याचा प्रयत्न करतो. अस्मी, उगाच काहीतरी. अस्मिता चिडून म्हणते, उगाच काहीतरी? मी बोलतीये ते खोटं आहे का? प्रताप काका तेव्हा विचारतात, काय बघितलंय तुम्ही? अस्मिता प्रताप काकाला सगळं समजावण्याचा प्रयत्न करते. आज मी आणि मम्मा मार्केटमध्ये गेलो होतो. ते सचिन आणि अस्मिताला काही बोलताच येत नाही. तेव्हा कल्पना काकू म्हणते, तिथे सचिन एका मुलीबरोबर होता. भर रस्त्यात त्यांचं नको नको ती चाळी चालू होती. अस्मिता तेव्हा म्हणते, मला तर तेव्हा वाटलं की आता तर माझा जीव गेलेला बरा. सचिन, अरे काय ऐकतोय मी हे? माझा याच्यावर विश्वास बसत नाहीये. तू असा वागलास? कल्पना काकूही त्याला विचारतात, सचिन खरं खरं सांगा, हे तुझं सगळं दिवसापासून सुरू आहे ना? तुझं त्या मुलीशी अफेअर आहे ना? म्हणजे तू माझ्या मुलीला फसवतोयस, हो ना? प्रताप काकाही त्याला जाब विचारतात. उत्तर दे सचिन, असा पुतळ्यासारखा उभा नको राहूस. रे, अस्मिताची काय अवस्था झालीये बघतोयस ना? तरी तुझ्या चेहऱ्याकडे बघून मला असं अजिबात वाटत नाहीये की तुला त्याची लाज वाटतीये. अर्जुन सायली घरी आलेले असतात. सायली धावून अस्मिताजवळ जाते. काय झालंय अस्मिता ताई, तब्येत बरी आहे ना तुमची? आईचा फोन आला ना तेव्हा आम्ही खूप घाबरलो आहो. काय झालं अचानक तब्येतीला? आणि तुमचे सर्वांचे चेहरे असे का झालेत? काय झालंय? सचिन म्हणतो, ते ना अस्मिता. कल्पना तेव्हा सचिनला म्हणते, बस, सुभेदाराच्या घरात खोटेपणाला जागा नाहीये. अरे, आम्ही आमच्या मुलीला किती विश्वासाने तुझ्या हातात सोपवलं होतं. आज तू दाखवून दिलंस की आमचा निर्णय किती चुकीचा होता ते. नेमकं काय झालंय आई? सचिन भाऊजींनी काय केलंय? यालाच विचार. अर्जुन बघतो की अस्मिता रडत आहे. स्वतःची बायको असताना भर रस्त्यामध्ये दुसऱ्या मुलीला मिठ्या मारत होता. तिला शी, मला तर बोलायला सुद्धा लाज वाटतेय. मम्मा, आपण शॉपिंगला गेलो होतो तेव्हा किती खुश होतो ना ग. पण कसलं माझं आणि माझ्या बाळाचं? सायली तेव्हा म्हणते, म्हणजे अस्मिता ताई, तुम्ही सचिन भाऊजींना एका मुलीबरोबर बघितलं होतं ते? अस्मिता चिडून म्हणते, ते खरं होतं ग. आणि रडायला लागते परत. अर्जुन तेव्हा चिडून म्हणतो, तीच मुलगी होती की वेगळी होती? माणूस एकदा घसरला ना ती घसरतच राहतो. तेव्हा सचिन सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही सगळे खूप टोकाचा विचार करताय. हो का? कल्पना काकू त्याला म्हणतात, मग आम्ही जे बघितलं ते खोटं होतं का? आईली तेव्हा कल्पना काकूला विचारते, आई, मार्केटमध्ये नेमकं काय घडलंय? सांगते ना. आता मला सुद्धा थोडंसं निर्लज्ज व्हायलाच हवं. आज मी आणि अस्मिता शॉपिंगला गेलो होतो. तेव्हा कल्पना काकू घडलेला सगळा प्रकार सांगायला लागतात. त्यांनी कसं सचिनला एका मुलीबरोबर बघितलं आणि सचिन एका मुलीला किस करत होता. आज मीटिंगमध्ये जातो म्हणून पडलेला माझा नवरा त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर डेड पकडला जातो. वाह, काय नशीब काढलंय माझ्या बाळाने. त्याचा बाबा त्याच्या आईऐवजी वेगळ्याच बाईवर प्रेम करतो ना. आईली तेव्हा अस्मिताला समजावते, अस्मिता ताई, अहो असं नका बोलू तुम्ही. का खोटं बोलतेय मी? माझ्या बाळाला पण कळू दे ना त्याचा बाप काय लायकीचा आहे ते. काका तेव्हा म्हणतात, सचिन, अरे तुझी बायको गरोदर आहे याचा तरी विचार करायला हवा होता. आज हे जे काही घडलंय ना ते कुठल्या मुलीबरोबर कधीही घडायला नको. अस्मिता उठून सचिन जवळ जाते. तिला त्रास होत असतो तरीही ती कशी तरी सचिन जवळ जाऊन म्हणते, माझ्यात काय कमी होतं? सचिन अस्मिताकडे बघतही नाही. अस्मिता त्याचा चेहरा वर करते आणि म्हणते, माझ्याकडे बघ, सांग, मी ब्युटिफुल नाहीये? मी प्रेम नाही केलं तुझ्यावर? बोल ना. तू कॅनडाला गेलास, मी इथे एकटी राहिले. का? तर तुझं करिअर घडावं म्हणून.
राहिले ना, वेड्यासारखी वाट बघत राहिले मी. ची काहीही किंमत केली नाहीस तू. का नाही केलीस किंमत, बोल ना. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात अस्मिता सायलीला म्हणते त्यापेक्षा न विष आणून दे मला, म्हणजे सचिन त्याच्या गर्लफ्रेंडकडे जायला मोकळा. सचिन परत समजावण्याचा प्रयत्न करतो, माझ्याबरोबर जी मुलगी होती ना, मुलगी फक्त माझी कलिंट होती. अर्जुन हे ऐकताच त्याच्या कानाखाली वाजवतो, जो माणूस परत परत एकच चूक करतो तो कधी सुधरू शकत नाही. मी काही दिवसापूर्वी सचिनला एका रेस्टॉरंटमध्ये एका मुलीला किस करताना बघितलं होतं. कल्पना काकू त्याला म्हणतात, अर्जुन तुला हे सगळं माहीत असताना तू लपून का ठेवलंस? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.